हॅलो गाईज, तर आज मी बनवते वरण बापडी. तर त्याची रेसिपी बघूयात. याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2.5 वाटी आणि थोडंसं 1 चमच बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा. थोडासा ओवा घ्यायचा याच्यात. थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ. आणि थोडंसं तेल टाकायचंय. पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी करून टाकून याला घट्टसर मळून घ्यायचंय. बंद कर. याला चांगलं मळून घ्यायचंय पिठाला. हे बघा, आणि बघायला आलोय. बघा गाईज, मला लसूण सोलायला लावलेला आहे. आता मी याला सोलून थोडस तेल टाकून याला मळायचंय. आता याला रेस्ट करायला ठेवून द्यायचे थोडा वेळ. तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचे. पाणी ठेवलेलं आहे आता उकळा यायला. त्याच्यानंतर त्याचे गोल गोल बॉल्स करून त्याच्यात टाकायचे आणि मग उकळून मग त्याला शिजवून मग कट करून तळायचे. दाखवतो तुम्हाला. इकडे पाणी उकळतंय तोपर्यंत इकडं खायची तयारी करायची. वरणाची तयारी करून घेऊया. इथे कांदा उभा चिरलेला भाजायला ठेवलाय. मसाला काढण्यासाठी मसाला घेते. धने 2 लवंगा, 3 मिरे, म्हणजे जास्त स्पायसी नाही, नॉर्मलच. थोडीशी दालचिनी आणि चक्री फूल. याच्यामध्ये आता खोबरं आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशाच, कारण की जास्त स्पायसी मिरच्या आहेत या म्हणून. इकडे कांदा भाजतोय तोपर्यंत गोळे तयार करून घेऊयात. गोळे बनवण्यासाठी याला चांगलं आधी मळून घ्यायचंय. पोळपाटावर थोडंसं तेल टाकून आणि एक साईजचे गोळे बनवून स्टीम करायला ठेवायचे, उकडायला ठेवायचे. इकडे कांदा भाजतोय तोपर्यंत चांगला काळा भाजून घ्यायचाय कांदा. बनवून घेतले असे गोळे बनवून घेतलेत आता. आणि आता हे पाण्यामध्ये सोडायचे एक एक. आणि आता 20 मिनिटं शिजू द्यायचं. याला एकदम मस्त शिजतंय. 20 मिनिटं शिजू द्यायचं. तिकडं गोळे शिजायला टाकलेले आहेत. आता इकडं मसाला भाजून घेण्यासाठी तेल टाकते. कांदा आधी भाजून घेते चांगला. चांगला खरपूस भाजून घ्यायचा कांदा मसाल्याला. कांदा भाजलेला आहे. आता बाकीचे मसाले टाकले. खोबरं टाकते. चांगलं भाजून घ्यायचं खोबरं. आता धणे आणि लवंग मिरे. थोडीशी तीळ होते त्याच्यामध्ये म्हणून एवढं तडतडायला. आणि आता मिरच्या. उकडून घ्या ना, हात यायलाय. मसाला भाजलेला आहे. याला इकडं उकळा आलाय.
थोडस गार झाल्यानंतर वाटायचं आहे मसाला. याच्यामध्ये आता सुकं खोबरं आणि कोथिंबीर आणि भरपूर सारं लसूण घेऊन आबडधोबड याला वाटून घ्यायचंय. बनवते ना तर थोडंसं ट्विस्ट, मी त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकते आणि आबडधोबड शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि असे भाजायचे थोडेसे. आबडधोबड वाटायचे आणि वरणाला उकळी आली तेव्हा टाकायचे घ्यायचे. तर त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तोपामध्ये एका, आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे तडतडले की खोबरं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण टाकायचंय. आबडधोबड वाटलेलं आहे, जास्त बारीक नाही. यांना चांगलं भाजायचंय. आणि कढीपत्ता तेलामध्ये टाकल्यावर जास्त तडतडतो म्हणून मी नंतर टाकते. चांगलं भाजू द्यायचंय. आणि आता थोडासा कांदा लसूण मसाला. काय आणि आता आपला भाजलेला मसाला टाकायचा. भाजून वाटलेला. हो, भाजून वाटलेला. चांगलं याला भाजायचंय. आणि मी मसाला भाजायलाच मीठ टाकते म्हणून आताच मीठ टाकते. मग चवीनुसार मीठ टाकायचंय आणि याला भाजायचंय चांगलं. काय बोला आणि आता याच्यात हळद टाकते मी. तेल सुटलं इथे तुरीची डाळ शिजायला घातलेली, ती शिजली आहे मस्त. त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून टाकते आणि सगळं मग फोडणीला टाकायचं. मसाला चांगला भाजलाय आणि डाळ टाकायची आता त्याच्यामध्ये. थोडं पाणी. वरणाला उकळी आली. आता शेंगदाण्याचा कूट आणि आता याला चांगलं शिजू द्यायचं कमी गॅसवरती. आता मस्त उकडलं, याला काढून घेतल्यानंतर कट करून याला तळायचंय. तर तळताना दाखवत तुम्हाला. आता हे गोळे चांगले कापून घ्यायचे, 4 तुकडे करायचे एकाचे असं. हे केले तेल चांगलं तपलंय. आता याच्यामध्ये तळून घ्यायच्यात बापल्या. काप टाकायचे तळलेले. हो, ज्यांना क्रिस्पी खायच्यात त्यांनी जास्त तळायच्या, लाल होऊ द्यायच्या. हो, ज्यांना नरम आवडतात त्यांना थोड्या फारच तळायच्या. काय बोललं? बाहेर बाहेर होय. बाहेर 3 म्हणायच्या आत बाहेर व्हायला पाहिजे. नाही तर उठले. तळलेला आहे आता काढून घ्यायचे.
झालंय गोल्डन थोडस. काय बोलताय तुम्ही? बघू वाव, डाळ भट्ट्या मला खूप आवडतात. जा मग घरी जाऊन बनवू. तो किती भारी. बोला. तर फायनली आपलं ताट रेडी झालेलं आहे. वरण बापडी, हे बापडे, वरण भात आणि पापड. फोटो येऊ द्या. हे काढा. थंबनेल मग हा. आणि खाऊन बघा आणि सांगा कसं झालंय. वाव. छान झालंय. परत व्हिडिओ दाखवू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.